आज आपण सोडवणार आहोत इरा सेशन 9। सगळ्यात पहिले आपल्याला सेशनचा परिचय पाहायचा आहे। या ठिकाणी सेशनचा परिचय पाहून घ्या। त्यानंतर आपल्याला ऑफिस स्किल्स मध्ये जायचं आहे। ऑफिस स्किल्स मध्ये गेल्यानंतर आपल्याला याच्यातनी नॉलेज चेक इथे दिलेला आहे, तर या नॉलेज चेक वर क्लिक करायचं आहे। या ठिकाणी यामध्ये दोन नॉलेज चेक दिलेले आहे, तर हे पहिलं नॉलेज चेक असणार आहे आणि त्यानंतर इथून स्टार्ट करा। तर यामध्ये बघा 10 प्रश्न दिलेले आहे। तर पहिला प्रश्न, खालीलपैकी कोणते पेज साईज सामान्यतः प्रिंटिंगसाठी वापरले जाते म्हणत आहे। तर प्रिंटिंगसाठी जास्तीत जास्त A4 वापरले जाते, A4 पेज साईज। तर त्याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे। जेव्हा तुम्ही MS वर्ड मधील लेआउट टॅब मधील ब्रेक्स पेज पर्याय वापरता तेव्हा काय होते म्हणत आहे। तर त्यावेळेस काय होते बघा, ज्या बिंदूवर एक पृष्ठ संपते आणि पुढील पृष्ठ सुरू होते ते चिन्हांकित होते, हे त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन 4। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। मायक्रोसॉफ्ट वर्ड मधील लेआउट टॅब मधील अरेंज गटाचे कार्य काय आहे म्हणत आहे। तर अरेंज गटाचे कार्य काय असते बघा, तर इमेज आणि टेक्स्ट बॉक्स सारख्या वस्तूचा क्रम आणि स्थान व्यवस्थापित करण्यासाठी वापरले जाते, तर हे त्याचं उत्तर असणार आहे। लेआउट टॅब अंतर्गत डॅश गट वापरकर्त्यास योग्य इंडेंट आणि अंतर सेट करण्यास मदत करते म्हणत आहे। तर काय मदत करते, तर याचं उत्तर आहे, तर याचं उत्तर पॅराग्राफचं आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। तुम्ही डॉक्युमेंटच्या उजव्या मार्जिनकडे टेक्स्ट अलाइन कसे करू शकता म्हणत आहे। तर कशा प्रकारे करू शकतो बघा, तर याचं उत्तर पॅराग्राफ मध्ये जाऊन अलाइन राईट करावं लागेल। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। केवळ डॅशवर क्लिक करून तुम्ही तुमच्या पेजला मार्जिन इन्सर्ट करू शकता म्हणत आहे। तर याचं उत्तर लेआउट मध्ये जाऊन मार्जिन घेऊ शकतो आपण। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। नव्या डॉक्युमेंटची मार्जिन बाय डिफॉल्ट डॅशला सेट केलेली असतात म्हणत आहे। तर कशाला सेट केलेली असतात, तर नॉर्मलला सेट केली असतात। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। त्यानंतर तुमच्या सिलेक्ट केलेल्या टेक्स्टला व्यवस्थित लाईन स्पेसिंग देण्याकरता तुम्हाला डॅशवर क्लिक करणे गरजेचे असते म्हणत आहे। तर काय गरजेचे असते बघा, तर लाईन स्पेसिंग आयकॉन आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। मायक्रोसॉफ्ट वर्ड मधील लेआउट टॅबचा मुख्य उद्देश काय आहे म्हणत आहे। तर लेआउट टॅबचा मुख्य उद्देश हा पेज सेटअप, मार्जिन, रोटेशन, लँड अँड स्पेसिंग व्यवस्थापित करण्यासाठी वापरले जाते। तर ऑप्शन 2 हे त्याचं उत्तर असणार आहे। पुढीलपैकी कोणता पेज मार्जिनचा प्रकार नाही म्हणत आहे। त्याच्यामधला आपल्याला कोणता पेजचा प्रकार नाही आहे, तर पोर्ट्रेट आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। यस बटनावर क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपला कोर्स पूर्णपैकी पूर्ण आलेला आहे आणि अशा प्रकारे आपल्याला नॉलेज चेक पहिलं सोडवणं झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला सेशन 9 मधलं पहिलं नॉलेज चेक झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दुसरं सुद्धा नॉलेज चेक इथं दिलेलं आहे। तर दोनच नॉलेज चेक असणार आहे यामध्ये। तर दुसऱ्या नॉलेज चेकवर या ठिकाणी क्लिक करा। नॉलेजवर क्लिक करायचं आहे आणि इथून स्टार्ट करायचं आहे। तर बघा याच्यामध्ये 5 प्रश्न आहे। तर पहिला प्रश्न, कोणत्या टॅब खाली तुम्हाला फॉन्ट कलर पर्याय मिळेल म्हणत आहे। तर कशातनी टॅब मध्ये, कोणत्या टॅब मध्ये आपल्याला फॉन्ट कलर असते, तर होम टॅब मध्ये असते। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे। जेव्हा तुम्ही MS वर्ड मध्ये कोणतेही एलिमेंट अलाइन एडिट करत असतात तेव्हा केलेल्या बदल आपोआपच डॅश होतात म्हणत आहे। तर काय होतात, तर सेव्ह होतात। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। MS वर्ड मध्ये तुम्ही एडिट करत असलेल्या टेम्पलेट मध्ये तुम्हाला एक लोगो इन्सर्ट करणे गरजेचे आहे। ती लोगो इमेज तुमच्या लोकल डिव्हाइसवर सेव्ह केली आहे। आता इन्सर्ट टॅबपाशी आल्यानंतर कुठला पर्याय तुम्हाला निवडावा लागेल म्हणत आहे। तर कोणत्या पर्याय निवडावा लागेल, तर पिक्चर मध्ये जाऊन दिस डिव्हाइसवर क्लिक करावं लागेल आपल्याला। निवडलेली एखादी टेम्पलेट ऑनलाईन एडिट करण्याकरता आपण कोणत्या पर्यायावर क्लिक केले पाहिजे म्हणत आहे। तर कोणत्या पर्यायावर आपल्याला क्लिक करायला पाहिजे, तर ओपन इन ब्राउझरवर क्लिक करावं लागेल। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। पुढील इमेज पैकी कोणती सर्टिफिकेटची इमेज आहे ते ओळखा म्हणत आहे। तर पुढील पैकी सेकंड नंबरची इमेज ही सर्टिफिकेटची इमेज आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे। यस बटनावर क्लिक करा। तर अशा प्रकारे आपलं दुसरं सुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे आणि आपला कोर्स या ठिकाणी पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे मित्रांनो। त्यानंतर आपल्याला दुसरं नॉलेज चेक सोडवणं झाल्यानंतर आपल्याला यामध्ये सेल्फ पाथ लर्निंग सोडवायचं आहे। तर सेल्फ पाथ लर्निंग वर क्लिक करा आणि ते प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे। तर यामध्ये बघा 4 प्रश्न दिलेले आहेत सेल्फ पाथ लर्निंगचे। त्यानंतर इथून स्टार्ट करा। तर यामधला पहिला प्रश्न, तुम्ही MS वर्ड मध्ये परिच्छेदाचे अंतर कसे सेट करू शकता म्हणत आहे। तर कशा प्रकारे सेट करू शकतो बघा आपण, तर पॅराग्राफ स्पेसिंग मध्ये जाऊन करू शकतो। बघा इथं करेक्ट आलेला आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये 2 पेज रोटेशन पर्याय आहे म्हणत आहे। तर याचं उत्तर बरोबर आहे, करेक्ट आलेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन, मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये मुद्रणासाठी सामान्यतः कोणत्या आकाराचा कागद वापरला जातो म्हणत आहे। तर कोणत्या आकाराचा कागद वापरला जाते, तर A4 पेज साईज वापरला जाते जास्तीत जास्त। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन,
पेज रोटेशन पर्याय एमएस वर्ड मध्ये डॅश टॅब अंतर्गत येतो म्हणत आहे, तर कोणत्या टॅबच्या अंतर्गत येणार आहे, तर लेआउट टॅबच्या अंतर्गत येणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. एंड एक्झाम वर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सेल्फ पाथ लर्निंग सुद्धा सोडवणं झालेलं आहे आणि ते स्कोर्स डिटेल्स वर क्लिक करून आपण चेक करू शकतो आपला स्कोर या ठिकाणी किती आलेला आहे आणि इथं डेट सुद्धा आपली आलेली आहे. त्यानंतर याला क्लोज करा. नंतर आपल्याला सिम्युलेशन क्वेश्चन सोडवायचे आहे, तर सिम्युलेशन वर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये 4 प्रकारचे सिम्युलेशन दिलेले आहे. तर पहिला प्रश्न इथून चालू करायचा आहे. सिम्युलेशनचा पहिला प्रश्न बघा. मायक्रोसॉफ्ट टेम्पलेट मध्ये खूप उपयुक्त आहे. तुम्हाला तुमच्या स्वतःच्या डिटेल्ससह डॉक्युमेंट एडिट करण्याची आवश्यकता आहे. आता तुम्ही office.com वर जा म्हणत आहे, तर त्यासाठी गुगल क्रोम वर क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला office.com वर क्लिक करा या ठिकाणी. त्यानंतर आपल्याला याच्यातून टेम्पलेट वर क्लिक करायचं आहे. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला पहिला प्रश्न झालेला आहे. त्यानंतर आपल्याला सेकंड नंबरचा प्रश्न इथून लावायचा आहे. डॉक्युमेंट नेहमी शीर्षक किंवा विषय नमूद केलेला असावा, जेणेकरून पहिल्या पानावर न्यू इयर ऑफर या टेक्स्टसह निवडलेल्या भागात टेक्स्ट सिलेक्ट करा म्हणत आहे. तर या ठिकाणी फक्त एक सिंगल क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी इथे क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. त्यानंतर म्हटलं आहे बघा, कुपन डिझाईन साठी चांगले रंग संयोजन वापरणे खूप महत्वाचे आहे. म्हणून न्यू इयर ऑफर या निवडलेल्या टेक्स्टवर लाल फॉन्ट रंगाची कोणतीही कलर लागू करा म्हणत आहे. तर त्यासाठी बघा आपल्याला इथे फॉन्ट कलर मध्ये जायचं आहे. फॉन्ट कलर वर क्लिक करा आणि इथून रेड कलर घ्यायचा आहे. अशा प्रकारे ठीक आहे. अशा प्रकारे तो कलर घ्यायचा आहे. सिम्युलेशनच्या प्रश्नामध्ये थोडीफार काहीतरी अडचण आहे, त्यामुळे ते पटकन क्लिक होत नाही आहे. त्यामुळे ते व्यवस्थित पाहून घ्या. त्यानंतर चौथा नंबरचा प्रश्न बघा. डॉक्युमेंटचे शीर्षक हायलाइट केले पाहिजे, जेणेकरून ते स्पष्टपणे समजेल. म्हणून निवडलेल्या टेक्स्ट हो वाढवा आणि ते बोल्ड करा म्हणत आहे. तर बोल्ड करायला काय करायला पाहिजे बघा, या ठिकाणी बोल्डचं ऑप्शन दिलेलं आहे. तर याच्यावर आपल्याला सिंगल क्लिक करायचं आहे. तर याला बोल्ड करण्यासाठी या ठिकाणी बोल्डचं ऑप्शन दिलेलं आहे. इथून त्याला बोल्ड करा अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे किंवा ओके होऊ द्या. तर अशा प्रकारे आपल्या सिम्युलेशनचे सर्व प्रश्न सोडवणे झालेले आहे आणि इथे स्कोर सुद्धा आपला पूर्णपैकी पूर्ण इथं स्कोर आलेला आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला याच्यातनी गाइडेड डू इट युअर सेल्फचे प्रश्न सोडवायचे आहेत. तर गाइडेड डू इट युअर सेल्फवर क्लिक करा आणि त्यानंतर इथून स्टार्ट करायचं आहे. यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न इथून चालू करायचा आहे. त्यामध्ये बघा पहिल्या प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये एका कॉलमला 2 कॉलममध्ये विभाजित करा. त्यासाठी लेआउट टॅबवर जा, कॉलम सिलेक्ट करा आणि नंतर 2 कॉलमवर क्लिक करा म्हणत आहे. तर त्यासाठी आपल्याला कुठे एक डॉक्युमेंटवर सिंगल क्लिक करा. सिलेक्ट मध्ये जायचं आहे, सिलेक्शन ऑल करून घ्या. लेआउट मध्ये जायचं आहे. त्यानंतर कॉलम्स मध्ये जा आणि किती कॉलमवर करा म्हणत आहे. तर 2 कॉलम साठी इथे 2 वर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन जिथून लावायचा आहे. त्यानंतर दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये पेज सेटिंग सेट करण्यासाठी लेआउट टॅबवर जा, नंतर साईज ऑप्शनवर क्लिक करा आणि पेजला लीगल म्हणून सेट करा म्हणत आहे. तर लीगल पेज साईज करण्यासाठी लेआउट टॅबवर जायचं आहे. साईज मध्ये जा आणि त्यानंतर यातून आपल्याला पेज लीगल करून घ्यायचं आहे. तर लीगल काय आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. ओके बटनावर क्लिक करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन लावायचा इथून. लेआउट टॅब मार्जिन कस्टम मार्जिन वापरून टॉप मार्जिन 1 वर सेट करा म्हणत आहे. तर टॉपची मार्जिन आपल्याला सेट करायची आहे 1 वर. तर लेआउट टॅबवर जायचं आहे. त्यानंतर इथे पेज सेटअपच्या ग्रुपमध्ये जाऊन इथून मार्जिन मध्ये जा, कस्टम मार्जिन मध्ये जायचं आहे आणि त्यातली टॉपची मार्जिन जे असेल ते काढून टाकायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला 1 टाकायचं आहे आणि इंच साठी आय आणि एन टाईप करा. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन लावायचा इथून. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये पहिला पॅराग्राफ सिलेक्ट करा आणि लेआउट टॅब वापरून 10 पॉइंट स्पेस सेट करा.
स्पेसिंग बिफोर एडिट बॉक्सवर क्लिक करा म्हणतात. तर याच्यासाठी आपल्याला काय करायचं बघा, तर लेआउट टॅबवर जायचं आहे, स्पेसिंग वर जा आणि बिफोर स्पेसिंग वर या ठिकाणी आपल्याला किती करायचं आहे, 10 करायचं आहे. तर मी त्यातला 3 काढलेला आहे, त्या ठिकाणी 1 टाका म्हणजे 10 झालेला आहे या ठिकाणी. आणि नंतर आपलं त्याला ओके बटनावर एंटर करा किंवा ओके करा. एंटर करायचं आहे सिंपल आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. आणि गाइडेड डू इट युअरसेल्फचा शेवटचा प्रश्न बघा. दिलेल्या डॉक्युमेंट मध्ये लेआउट टॅब मधील पेज सेटअप ग्रुप वापरून लँडस्केप रोटेशन सेट करा म्हणत आहे. तर लँडस्केप रोटेशन घेण्यासाठी लेआउट टॅबवर जायचं आहे, पेज सेटअपच्या ग्रुपमध्ये जाऊन इथे रोटेशन मध्ये जा आणि यातून लँडस्केप घ्यायचा आहे अशा प्रकारे. आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. तर अशा प्रकारे आपलं गाइडेड डू इट युअरसेल्फचे सर्व प्रश्न सोडवण्यात आलेले आहे. त्यानंतर एंड बटनावर क्लिक करायचं आहे, त्यानंतर येस बटनावर क्लिक करा. तर अशा प्रकारे आपल्याला गाइडेड डू इट युअरसेल्फ मध्ये संपूर्ण मार्क्स मिळालेले आहे. त्यानंतर आपल्याला शेवटचं सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवायचं आहे, तर त्याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. आणि याच्यामध्ये सुद्धा 10 प्रश्न दिलेला आहे. तर पहिला प्रश्न, तुम्ही मित्राला कुकी म्हणजे काय ते सांगायचं योग्य उदाहरण कोणतं आहे म्हणत आहे. तर कोणतं आहे बघा, तर लहान फाईल जी तुम्हाला लक्षात ठेवते. तर हे त्याचं उत्तर असणार आहे. चुकीचा पासवर्ड अनेकदा टाकल्यामुळे वेबसाईट ब्लॉक होते का म्हणत आहे. तर का होते बघा, तर कारण हॅकिंग थांबवण्यासाठी केले जाते. तुम्ही 10 लाख रुपये जिंकलात असा ईमेल आला म्हणजे काय कराल म्हणत आहे. त्याच वेळेस काय कराल, स्पॅम डिलीट करा, हे त्याचं उत्तर असणार आहे. वेबसाईट अलाउ नोटिफिकेशन विचारते काय करावे म्हणत आहे. तर त्यासाठी आपण फक्त विश्वासार्ह साइट्स अलाउ करायचं आहे. तुम्ही ब्लॉग बनवता आहात, वाचकांना एका भागातून दुसरीकडे नेता यावं त्यासाठी काय करावं लागेल म्हणत आहे. तर त्यासाठी आपल्याला हायपरलिंक्स लावाव्या लागेल. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करत असता आणि पेमेंट फेल होते पण पैसे कट होतात, तर त्यासाठी आपल्याला काय तपासायला पाहिजे म्हणत आहे. तर ईमेल कन्फर्मेशन आणि त्रुटी कोड, तर हे त्याचं उत्तर असणार आहे. तुम्ही शाळेच्या वेबसाईटसाठी डोमेन निवडत आहात, कोणता जास्त विश्वासार्ह वाटतो म्हणत आहे. तर याचं उत्तर www.yourschool.edu हे त्याचं उत्तर असणार आहे. तुम्हाला एक मोठा लेख वर्ग समूहात शेअर करायचा आहे, कोणता मार्ग योग्य आहे आणि का म्हणत आहे. तर कोणता मार्ग असणार आहे, तर ईमेल अटॅचमेंट, कारण तो नीट आणि शेअर करता येतो. तर हे त्याचं उत्तर असणार आहे. शॉपिंग वेबसाईट कार्ड डिटेल्स सेव्ह करायला सांगते, सेव्ह करण्यापूर्वी काय तपासावे म्हणत आहे. तर त्यावेळेस आपल्याला वेबसाईट HTTPS आहे का म्हणजे सिक्युअर आहे का हे तपासावं लागेल. 2 विद्यार्थी एकाच गोष्टीचा सर्च करतात पण त्यांना वेगवेगळे निकाल मिळतात, कारण काय असते म्हणत आहे. तर त्यावेळेस कारण काय असते बघा, तर ठिकाण, हिस्टरी आणि कुकीजमुळे फरक असतो. तर हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा, येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सेशन एंड टेस्ट सोडवण्यात झालेला आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला इरा सेशन 9 सोडवायचं आहे.